नमस्कार, मी कवी हेमंत रेडे. कविता माझ्या मनातील या सदराद्वारे आपणासमोर मी एक सुंदर अशी कविता सादर करणार आहे. आजच्या राजकीय परिस्थितीवरती ही कविता आहे आणि कवितेचं नाव आहे मतदार अजूनही कोमात आहे. तर कविता अशी आहे. काल मी सहज एका मतदाराला विचारलं, का हो तुमचं मत कुणाला? तो मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, काय राव राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय आणि आमच्यासारख्या माणसांचा नुसताच घोळ झालाय. मी म्हणलं काय हो काय झालं? तो म्हणाला कशाचं काय आणि फॅक्ट्यात पाय. अशी गत झाली प्रत्येक मतदाराची. पक्षांतर वेशांतर इकडून तिकडे उडी आणि तिकडून इकडे उडी. पक्ष कुणाच्या बापाचा आणि पक्ष कुणाच्या नावाचा. पत्ताच कापला की हो या दोन्हीही मोठ्या साहेबांचा. चोरावर मोर आणि पुन्हा शिरजोर. झुक आगीन गाडी आणि धुरांच्या रेषा इंजिन हवेत काढी. मग सांगा मतदाराने कुणाची उभारायची गुढी आणि कार्यकर्ता म्हणून कुणाच्या पक्षात मारायची उडी. पैसे देऊन उद्या हे विकत घेतील आणि दारू पिणारे पितच राहतील आणि खाणारेही खाऊन जातील. पण मतदार अजूनही कोमात आहे. आणि नेता कार्यकर्ता मात्र भाषण घोषणा आणि प्रचाराच्या जोमात आहे. पुढे मतदार म्हणाला उद्याचा यांचा काय भरोसा. गळ्यात गळा घालतील आणि माळेत माळ टाकतील. मतदाराचा गळा पुन्हा एकत्र येऊन कापतील. यदा कदाचित असंही होईल. धनुष्यातला बाण मशाल येऊन पेटवेल. आणि हातात बांधलेलं घड्याळ वेळ बदलली की बदलेल. आणि हातात तुतारी घेऊन मोठ्या साहेबासमोरच वाजवेल. तेव्हा मात्र सगळ्यांच्या दारात लक्ष्मी उभी असेल. कमळ फुलून सगळ्यांकडेच पाहत असेल. आणि फुललेल्या कमळात तेव्हा मात्र कोण येऊन बसेल. मतदार फक्त पाहत असेल. पुढे मतदाराला त्याची आजी भेटली आणि ती म्हणाली लेकरा कुणाला मतदान करायचं. आणि किती वाजल्या ते पण सांग. तो म्हणाला घड्याळात आता 2 वाजलेत आजी. काय म्हणालास आजी म्हणाली. तो ओरडून पुन्हा म्हणाला घड्याळात आता 2 वाजलेत आजी. असं का? अरे ऐकायला थोडं कमी येतं आता.
अरे ऐकायला थोडं कमी येतं आता. तो पुन्हा म्हणाला, अगं म्हातारी तुझ्या कानात वाजू का तुतारी? अगं म्हातारी तुझ्या कानात वाजू का तुतारी? तुला कळत नसेल तर फोटो पाहे नीट. तुला कळत नसेल तर फोटो पाहे नीट. आणि आता मी तुला 3 वेळा सांगतो, तू ऐक जरा नीट. आता मी तुला 3 वेळा सांगतो, तू ऐक जरा नीट. आता तुझं तूच ठरव मतदान कोणाला करायचं. आता मतदारही कोमात आहे आणि मतदारही कोमात आहे.